एक संबंध महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस होता असं मी समजेन. अजितदादांच्या वरती अचानक काळानं झुळप घातली आणि दादा आमच्यातून निघून गेले. सातत्यानं 6 वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामधून काम केले आणि महाराष्ट्राची सेवा केलेली अजितदादा, त्या जाण्यानं अख्खा महाराष्ट्रामध्ये हळहळ चालली आहे. लोकांमध्ये एक दुःखाचं सावट महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दादांची आणि माझी अतिशय जवळची मैत्री होती. आम्ही सोबत काम देखील केले. कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असला किंवा आमदार असला तरी दादांनी कधी भेदभाव बाळगला नाही. सगळ्यांना समान न्याय द्यायचं काम अजितदादांनी नेहमीच केलेलं आहे, केलेलं होतं. दादा एक स्पष्ट वक्ता होता. ओठात एक आणि पोठात एक अशी भूमिका दादांची कदापि नव्हती, कधीच नव्हती. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एक शोककळा पसरलेली आहे. दादांच्या जाण्यानं जी महाराष्ट्रामध्ये विकासाची पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीही न भाऊ निघणारी पोकळी आहे. सातत्याने त्यांनी महाराष्ट्राचा खजिना सांभाळण्याचं काम दादांनी केलं. एक वित्तमंत्री म्हणून सातत्यानं दादांनी महाराष्ट्राचा खजिना सांभाळण्याचं काम प्रामाणिकपणे त्यांनी केलं. म्हणजे कसा अभ्यासू आपण अलोट गर्दी पाहिली. दादा गेल्यानंतर अलोट अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. ही त्याची पावती होती दादांनी केलेल्या कामाची. लोक नुसती हळद नाही तर हंबवटा फोडून रडत होती. आपण पाहिलं माध्यमातून. म्हणून दादांसारखा एक कर्तबगार माणूस ज्याचा प्रशासनावरती चांगला वचक होता, असे दादा विकास कामासाठी दादागिरी करणारे दादा, हे दादा आमच्यातून निघून गेले. मी शिवसेना पक्षाच्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, माझ्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि महाराष्ट्र हा दादांना कदापि विसरणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद.